पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, स्वाभिमान माझे कोण्या दारी गहाण नाही, कोण्या दारी गहाण नाही। या देशामध्ये मागासवर्गीय असो, दीनदुबळे असो, श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येक घटकातील माणसाला एक सन्मानपूर्वक स्वाभिमानाने जगण्यासाठी आजपर्यंत ज्या ज्या महापुरुषांनी आपलं जीवन वेचलं, आपलं योगदान दिलं आणि जनमानसाला स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली, अशा समस्त महापुरुषांना प्रथमतः मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप हिरापुरे विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं की स्वराज्य काय असते, एक राजा कसा असायला हवा, एका राजाने जनताभिमुख राज्य कसं चालवायचं, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवले। त्याचबरोबर छत्रपती शाहूजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अलीकडच्या काळामध्ये जे महान संत होऊन गेलेत, मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, या सर्व महापुरुषांनी, संतांनी या देशाच्या जडघडणीसाठी, या देशातील प्रत्येक जनतेसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपलं प्राण आयुष्य वेचलं। या अशा सर्व महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करतो। आज आपण या डाकराम सुकडी या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं आपण आज उपस्थित झालात, ते केवळ आणि केवळ दीनदुबळ्या, मागासवर्गीय, दलित, आदिवासी, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच घटकातील लोकांना खऱ्या अर्थाने माणूसपण दिलं असेल, खऱ्या अर्थाने स्वाभिमान म्हणून त्यांचा जागवला असेल, तर या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगण्याची संधी इथे उपलब्ध करून दिलेली आहे। एवढंच नव्हे, तर या देशाची स्वातंत्र्यानंतर या देशाची जडणघडण, हा देश कसा चालावा यासाठी त्यांनी संविधानाची निर्मिती केली आणि या उत्तम संविधानामुळे आज या देशातील लोकशाही जी आहे ते भक्कमपणे आजही तेवढ्याच चांगल्या प्रकारे टिकून आहे। आणि त्याच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 135व्या जयंतीनिमित्त आपण इथे सर्व उपस्थित झालात। मंचावर उपस्थित विचारवंत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख पाहुणे सर्वांना जय भीम करतो। मित्रांनो, 14 एप्रिल रोजी पूर्ण भारतातच नव्हे तर विश्वामध्ये या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते। हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांनी अस्पृश्यता, जातीय भेदभाव, अन्याय याविरुद्ध आवाज उठवला आणि दुर्बल घटकांना हक्क मिळवून दिले आहे। हा दिवस त्यांच्या विचारांची आठवण करून देतो। मित्रांनो, समाजामध्ये समानता, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हा दिवस आपल्याला प्रेरणा देत असतो आणि म्हणूनच या भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचा अमूल्य योगदानाची जाणीव आपल्याला या
135व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला हा दिवस करून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. ते एक महान विधिज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, समाजसुधारक होते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर या संविधानाच्या माध्यमातून या भारत देशातील प्रत्येक जनतेला न्याय मिळाला पाहिजे, समतेचं वागणूक मिळाली पाहिजे, स्वातंत्र्य, त्याचे बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याची श्रद्धा जोपासण्याचं, त्याचं धर्म स्वीकारण्याचं एक स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलेली आहे. आणि या संविधानाचं जे मूळ गाभा आहे तो गाभा म्हणजे न्याय, बंधुता, समता, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता. आणि इतक्या चांगल्या प्रकारचं संविधान आपल्या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून या देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांनी दलित, शोषित, वंचित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी उभारल्या आणि 1956 साली त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समाजात समानतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या या कार्यामुळे भारतात लोकशाही मजबूत झालीच, पण सर्वांना समान हक्क मिळण्याचा मार्ग सुकर झाला आणि खऱ्या अर्थाने या महापुरुषांनी आपल्या जीवनात एक आनंद निर्माण करून दिलेला आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही राज्याची असो, कुठल्या कुटुंबाची असो, कुठल्या देशाची असो, जगामध्ये जर प्रगती साधायची असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संबोधन करत असताना सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु त्यांचं शिक्षण कसं झालं हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचं बालपण अत्यंत संघर्षमय अशा स्थितीतून गेलेला आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना या इतिहासाची जाणीव आहे, कारण की जे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, आदर्श मानतात, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांवरील जे पुस्तकं आहेत त्या वाचनांची आवड असते. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा इतिहास, त्यांनी सांगितलेले विचार हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. आणि त्यामुळे मी त्या इतिहासामध्ये फारसा जाणार नाही. परंतु आज वर्तमान स्थितीमध्ये बाबासाहेब जाऊन इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण आदर्श बाबासाहेबांना मानत असू तर आपण एक अनुयायी म्हणून त्यांच्या विचाराचे, बाबासाहेबांचे जे मानवी मूल्य आहेत, बाबासाहेबांनी सांगितलेले जे विचार आहेत, ते आपण विचार जनमानसामध्ये शेवटच्या घटकापर्यंत कशा प्रकारे पोहोचवत आहोत, कितपत पोहोचवत आहोत आणि भविष्यात कसं पोहोचवायची गरज आहे याबद्दल मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. महार जातीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तो काळ आठवला तर त्या काळामध्ये ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, पुढारलेल्या जातींकडून यांना अस्पृश्यता बघायला मिळाली. त्याचप्रकारे बाबासाहेबांच्या वाट्याला सुद्धा अस्पृश्यता आली आणि अत्यंत संघर्षमय अशा कठीण काळातून आपल्याला आठवते की त्यांना शाळेमध्ये सुद्धा प्रवेश नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेब या शाळेच्या बाहेर राहून सुद्धा
शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो. आणि एवढंच नव्हे, ती इतक्या कठीण परिस्थितीमध्ये इतका भेदभाव होता, इतकं अस्पृश्यता मानत होते, अशा संघर्षमय काळात सुद्धा त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. आणि शिक्षणाला महत्त्व देऊन केवळ शिक्षण घेतलं नाही, तर त्यांनी साता समुद्रा पलीकडे जाऊन कोलंबिया विद्यापीठासारख्या ठिकाणाहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका विद्वान आणि शिकलेला व्यक्तिमत्व आपल्या देशातच नाही तर जगात सुद्धा सापडेन असा होता. आणि इतक्या महान महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहे. केवळ जयंती साजरी करून चालत नाही, तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जे विचार आहेत, जे मानवी मूल्य आहेत, त्या मानवी मूल्यांना, त्या विचारांना आपण आपल्यामध्ये प्रत्येकाने इथे बसलेल्या आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याची गरज आहे, इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना अभिवादन करू शकतो. खरंच आपण स्वतः आपल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आपण म्हणू शकतो. परंतु चित्र मात्र वेगळं आहे. आज 135वी जयंती साजरी करत असताना, आत्ताच प्रास्ताविका करत असताना सरांनी सांगितलं की हा जो कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे तो या गावातील प्रत्येक घटकातील लोकांच्या लोकवर्गणीतून आपण आयोजित केलेला आहे. आणि का केलेला आहे की हा कार्यक्रम प्रत्येक घटकातील लोकांना, मग ती SC असो, ST असो, OBC असो, प्रत्येक व्यक्तीला हा कार्यक्रम आपला आहे. या बाबासाहेबांची जयंती हे आपण साजरी करत आहोत याची भावना त्यांच्या मनामध्ये जागृत व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे असं आपण प्रास्ताविकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच एक दुसरा प्रश्न उपस्थित होतो की 135वी जयंती साजरी करत असताना सुद्धा आजही या काळामध्ये बाबासाहेबांना आदर्श मानायला काही समाज बांधव हे घाबरतात. काही समाज बांधव हे अद्यापही जय भीम म्हणायला घाबरतात. त्याचं कारण काय आहे हे आपल्याला समजून घेणे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, SC कॅटेगरीमध्ये 59 जाती येतात आणि 59 जातीमध्ये सुद्धा तेथील 3 ते 4 जातीच फक्त बाबासाहेबांना आतापर्यंत आदर्श मानलेला आहे, त्यांच्या विचारावर चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या समाजाची, त्या जातीची प्रगती झालेली आहे. परंतु उर्वरित ज्या SC मध्ये 59 जातींपैकी उर्वरित जाती आहेत त्यांना अद्यापही न्यूनगंडता आहे. त्यांना अद्यापही बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते. हे का भीती वाटते याचं म्हणजे आपल्याला कारण शोधण्याची गरज आहे मित्रांनो. आज अनेक OBC समाज आहे, आज आदिवासी समाज असेल, आज SC मधील अनेक जाती असतील. ज्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे विचार त्यांना आपण आदर्श मानायला हवं होतं, परंतु अद्यापही इतक्या कालावधीनंतर सुद्धा आपल्याला अजूनही ते शहाणपण सुचलेलं नाही की काय, असंच या लोकांकडे बघून आपल्याला वाटते. मित्रांनो, इतक्या महान महापुरुषांनी ज्या महापुरुषाची जयंती ह्या पूर्ण जगामध्ये साजरी केल्या जाते, इतक्या उत्साहाने साजरी केल्या जाते, आणि त्याच देशामध्ये काही समाज बांधव, काही वर्ग जो आहे हा जर बाबासाहेबांना मानत नसेल किंवा त्या बाबासाहेबांचे विचार समजून घ्यायची इच्छा व्यक्त करत नसेल, तर मात्र त्यांचा हा खुजेपणा आहे असं मला वाटतं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ महाराजांसाठी काम केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ SC कॅटेगरीसाठी काम केलेलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिक, तो दलित असो, मागासवर्गीय असो, वंचित असो, गरीब असो, श्रीमंत असो, तो पुरुष असो, तो स्त्री असो, या प्रत्येक व्यक्तीसाठी बाबासाहेबांनी लढा दिला, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलं. आणि अख्खं आपलं आयुष्य या दलित, पिछड्या आणि मागासवर्गीय लोकांच्या आणि इथल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगता कसं येईल, त्यांना न्याय कसं मिळेल, त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल, यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करून, लढा देऊन त्यांनी संविधान निर्मिती केली मित्रांनो. आणि त्यामुळे या महापुरुषाला
एका जातीपुरती मर्यादित न ठेवता या महापुरुषाला या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्तीने आदर्श मानलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते सहिष्णू होते. ते इतर धर्मांचा सुद्धा रिस्पेक्ट करायचे. त्यांनी कधीही असं म्हटलेलं नाही की हा हिंदू धर्मातील काही लोक मंदिरात जातात, काही लोक पूजा करतात, तर त्यांचा तिरस्कार करा, त्यांचा द्वेष करा, असं आपल्याला बाबासाहेबांनी कधीही सांगितलेलं नाही. परंतु आपण काय करतो? एखादा व्यक्ती जर एखाद्या देवावर श्रद्धा ठेवत असेल, एखाद्या व्यक्ती जर एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करत असेल, तर आपण त्याच्यावरती टीका करतो की हा बाबासाहेबांचा अनुयायी होऊ शकत नाही, हा बाबासाहेबांच्या विचाराचा अनुयायी होऊ शकत नाही. आणि त्यावरती आपण टीका करत असल्यामुळे अशा प्रकारचे बहुजन समाजातील अनेक जे समाज बांधव, अनेक घटक जे आहेत, अद्यापही बाबासाहेबांना समजू शकलेले नाही. बाबासाहेबांना त्यांनी वाचण्याचा प्रयत्नच केलेला नाही, कारण की त्यांच्या मनामध्ये काहीतरी द्वेष निर्माण झाला. असं वागून आपल्याला बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवता येणे शक्य नाही. मित्रांनो, या प्रसंगी मला सांगू इच्छितो की बाबासाहेबांचे अनुयायी आपण स्वतःला समजत असू तर आज इतक्या कालावधीनंतर सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीला केवळ काहीच लोक इथे उपस्थित असतात आणि बहुसंख्य अजूनही जातीचे लोक इथे उपस्थित का नाहीत याचा सुद्धा आपल्याला पुनर्वलोकन करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला आपलंसं करण्याचे प्रयत्न करत आहेत. मग बाबासाहेबांचे एवढे मानवी मूल्य आहेत, या मानव जातीला या जीवनसृष्टीमधील प्रत्येक व्यक्तीसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत, बाबासाहेब झटलेले आहेत. आणि इतके महान विचार जर बाबासाहेबांचे आहेत तर त्यांचे विचार या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवल्या गेलं पाहिजे, हे आपली खरी जबाबदारी आहे. आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे अनुयायी समजत असू तर. पण आपण कुठे चुकतो याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणे गरजेचं आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं. त्यांना माहिती होतं की शिक्षण घेतल्यानंतरच काहीतरी आपल्याला विजन प्राप्त होतो आणि मग या आपल्या देशातील प्रत्येक घटकाच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्यावरचा अन्याय आहे, यांचा अभ्यास करून त्याच्यावरती सोल्युशन काय असेल, त्याच्या सोडवणूक कशी करायची याबद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी शिक्षणाला प्राथमिकरित्या खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणून गेलेले आहेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध जो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थच असा की जो शिक्षण घेतो त्या शिक्षणामधून त्याला जो ज्ञान प्राप्त होतो त्याला कोणाकडे झुकायची गरज नाही. त्याच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणाचं अनेकांनी महत्त्व सांगितलेलं आहे. आज इथे अनेक विद्यार्थी बसलेले आहेत आणि आपण या गावामधील जे विद्यार्थी आहे ते उच्च शिक्षित झाले पाहिजे. कारण काय? कना कनानी ज्ञान वेचुनी, कना कनानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, कना कनानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा. प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा, मार्ग तुला रे नवा. कना कनानी ज्ञान वेचुनी. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि अनेक महापुरुषांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आपण सर्वांनी प्रण केलं पाहिजे की आपल्या प्रत्येक कुटुंबातील आपला जो मुलगा आहे, आपली मुलगी आहे ते उच्च शिक्षित झाली पाहिजे. त्यांनी
ज्ञान संपादन केलं पाहिजे, तरच त्यांना एक वेगळा अंधकारातून प्रकाशाकडे कसं जायचं तो मार्ग सापडू शकतो आणि त्यांना आपल्या जीवनाचा उद्धार करता येऊ शकतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु बाबासाहेबांना ज्या ज्या लोकांनी आपलं आदर्श मानलं त्या लोकांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि शिक्षणाला महत्त्व देऊन उच्च शिक्षित झालेत, उच्च पदस्थ झालेत. परंतु अद्यापही अनेक वर्ग जो आहे तो ओबीसीतला असेल, तो आदिवासींचा असेल, तो 2-3 जाती SC मधून सोडल्या तर इतर जातींचा असेल, त्या सर्वांनी अद्यापही बाबासाहेबांच्या आदर्श मानून शिक्षणामध्ये जे प्रगती इतक्या वर्षामध्ये करायला अपेक्षित होती ते करू शकलेले नाही. बाबासाहेबांनी हे 3च वर्ड सांगितले होते आपल्याला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर विचार केला तर बऱ्यापैकी ज्या लोकांनी आदर्श मानलं बाबासाहेबांना त्यांनी शिक्षणात प्रगती साधलेली आहे. परंतु पुढे काय झालं? बाबासाहेबांनी शिकलेल्या लोकांना शिक्षण घेऊन संघटित होण्यासाठी मार्गदर्शन केलेलं होतं. तर आपण खरंच संघटित आहोत? आज अनेक असे पक्ष आहेत, अनेक अशा संघटना आहेत आणि त्या आपापसातच भांडत बसलेल्या आहेत. आपण शिकून शवरून मोठे झालो, उच्च पदस्थ झालो, परंतु आपल्यामध्ये एक इगो निर्माण झाला आणि मी म्हणजे मीपणाची जी भावना निर्माण झाली आणि त्यातून आपण संघटित होऊ शकलेलो नाही. हे शोकांतिका आहे मित्रांनो. मग बाबासाहेबांनी आपल्याला संघटित होण्यासाठी सांगितलं असेल, परंतु आपण उच्च शिक्षित होऊन जर संघटित होऊ शकलेलो असेल तर खरंच आपण बाबासाहेबांचे विचार फॉलो करतो का? बाबासाहेबांच्या विचारावरती चालतो का? असं प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारायचा. अलीकडेच आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने रिझल्ट निर्णय दिला की SC, ST आणि OBC या SC आणि ST मध्ये जे काही जाती आहेत त्यांचं वर्गीकरण करावं. त्यांच्यामध्ये अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागून त्यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आज आपल्या देशामध्ये होत आहे. ते ज्या उद्देशाने वर्गीकरणाचं उद्देश सांगतात की वर्गीकरण ज्या संवर्गामधील ज्या जातींना अद्यापही आरक्षणाचा लाभ मिळू शकलेला नाही अशा जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण आम्ही करत आहोत. परंतु हे सर्व आपल्याला बेवकूफ बनवण्याचे धंदे करत आहेत. अलीकडे आपल्या बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये वर्गीकरण झालेलं आहे SCचं आणि त्या SCच्या वर्गीकरणामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, जे कमी पॉप्युलेशननी आहेत त्या जातींना केवळ 1 आणि 2% आरक्षण देऊन जे अतिमागास वर्गांचा जो घटक आहे त्यांना 1 ते 2% आरक्षण दिलेलं आहे आणि इतर जे घटक आहेत त्यांना 9%, 7% असे आरक्षण दिलेलं आहे. या वर्गीकरणाच्या माध्यमातून या SC असो, ST असो, यामधील ज्या काही जाती आहेत त्यांना आपापसात भांडवण्याचा प्रयत्न इथे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी संविधानाच्या तरतुदीनुसार जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये SCला 13% आरक्षण मिळालेलं आहे. मग आज काही लोक असे गैरसमज पसरवतात की SCच्या इतर ज्या काही जाती आहेत त्यांना भडकवण्याचं काम करतात की मागील इतक्या वर्षामध्ये आरक्षणाचा लाभ केवळ महार लोकांनीच घेतलेला आहे, आमचं आरक्षण पूर्ण त्यांनीच लाटलेलं आहे, अशा प्रकारची गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो, 13% आरक्षण तर हे 59 जातींसाठी ओपन होतं ना. मग तुमच्या समोर ताट वाढलेलं आहे, परंतु तुम्ही जेवायचं की नाही जेवायचं हे तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे ना. तुमच्या तोंडामध्ये कोणी घास टाकून देणार नाही आहे.
तर एससी मध्ये 59 जाती होत्या आणि त्या 59 जातींसाठी 13% आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. मग त्या 13% आरक्षणाचा लाभ केवळ महार लोकांनी घेतलं असं जर त्याच्यावर आरोप करत असू तर हे मला वाटतं चुकीचं आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ घेता आलेला आहे. का घेता आलेला आहे? कारण की त्यांनी बाबासाहेबांना ऍक्सेप्ट केलेला आहे. अजूनही 59 जातीमध्ये महार व्यतिरिक्त इतर जाती आम्ही एससी आहोत हे ऍक्सेप्टच केलेलं नाही आहे. हे दुर्दैव आहे. अरे ज्या संवर्गामध्ये जर तुमची जात येत असेल त्या संवर्गाचं नाव घ्यायला, आम्ही त्या कॅटेगरीमध्ये आहे असे सांगायला जर तुम्हाला शरम वाटत असेल तर तुम्ही तुमची सत्यता ऍक्सेप्ट केलेली नाही. आणि जोपर्यंत आपण एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तिथून त्याचा मार्ग काढून पुढे प्रगती करू शकत नाही. हेही तेवढे सत्य आहे मित्रांनो, आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. महार लोकांना आरक्षणाचा लाभ का मिळाला? तर महार लोकांनी बाबासाहेबांना आदर्श मानला. केवळ महार लोकांनी नाही तर ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांना आदर्श मानलं, बाबासाहेबांच्या विचारावरती त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला आणि उच्च शिक्षित झाले, उच्च पदस्थ झाले आणि त्याच्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे. हे आपल्याला सत्य नाकारून चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला कोणी अडवलं होतं की शिक्षण घेऊ नका म्हणून? तुम्हाला कोणी अडवलं होतं की त्या 13% पैकी जास्तीत जास्त वाटा तुमच्या समाजाला, तुमच्या जातीला का मिळू नये म्हणून? प्रत्येकाला त्या 13% वरती आपल्या आपल्या घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून घेण्याचा प्रयत्न करायला हवं होतं. बाबासाहेबांचं जे जीवनचरित्र आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहेत, तो विचारच असा अभूतपूर्व आहे की जे बाबासाहेबांना आदर्श मानतात, जे बाबासाहेबांना वाचतात, जे बाबासाहेबांना समजून घेतात, त्या व्यक्तीमध्ये जीवनामध्ये प्रगती साधण्यासाठी जे जिद्द असावी लागते ते जिद्द निर्माण खऱ्या अर्थाने आंबेडकर साहित्यातून निर्माण होते. हे आपल्याला ऍक्सेप्ट करणे गरजेचं आहे. आपण केवळ बोंबा मारत असू की त्यांनी आमचं आरक्षण नेलं आणि आम्ही चुपचाप घरी बसून शिक्षणात प्रगती करणार नाही, काही करणार नाही, तर तुमच्या घरी येऊन नोकऱ्या मिळणार आहेत का? तुम्हाला आरक्षण दिल्यामुळे तुमची प्रगती होऊ शकत नाही मित्रांनो. तुम्हाला आरक्षण मिळालं तरी सुद्धा तुम्हाला उच्च शिक्षित व्हायचं आहे, तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आणि त्या स्पर्धेत टिकून त्या आरक्षणामधील मॅक्झिमम वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करून, प्रामाणिक प्रयत्न करून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही प्रगती साधायची आहे. तर खऱ्या अर्थाने सर्वांची प्रगती साधता येऊ शकते. परंतु आज एससी मध्ये असो, एसटी मध्ये असो, जाती जातीमध्ये भेद करतात, एकमेकांचा आपण द्वेष करतो आणि सरकार सुद्धा याच्यामध्ये वर्गीकरण करेल तर त्याच्यामधून हे द्वेष भावना जी आहे, द्वेषपूर्ण भावना अजून फोफावत जाणार आहे. पण आपण थोडा तरी विचार करा की बाबासाहेबांनी त्यावेळेस जेव्हा शेड्यूल तयार केलं संविधानांमध्ये, 340 मध्ये ओबीसी, 341 मध्ये एससी आणि 342 मध्ये एसटी, असे या संवर्गांची निर्मिती का केली असावी याचा अभ्यास आपल्याला करणे गरजेचं आहे. मित्रांनो, त्यावेळेस या बहुजन समाजामध्ये जे जे लोक होते त्या लोकांवरती इतका अत्याचार होत होता, इतका अन्याय होत होता, त्यांचे न्याय हक्काचे प्रश्न सोडवल्या जात नव्हते, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेलेला होता. अशा घटकांना प्रगती साधता यावी यासाठी बाबासाहेबांनी ओबीसी, एससी, एसटी असे संवर्ग तयार केले. या देशातील जे समदुःखी लोक आहेत त्या लोकांचा समूह एकत्र करून त्यांना ओबीसी तयार केला. या देशातील ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं आहे, जे दलित आहेत, अशा लोकांना, अशा
घटकांना एकत्र करून त्यांना SC करण्यात आले. आणि या देशामध्ये जे आयसोलेटेड राहतात, जे प्रिमिटिव्ह आहेत, जे आदिवासी आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काचं सर्व मिळालं पाहिजे, न्याय हक्कास त्यांचं मिळालं पाहिजे, यासाठी त्यांना ST हा संवर्ग तयार करण्यात आला. बाबासाहेब हे अभ्यासू नेते आहेत. त्यांना माहिती होतं की या देशामध्ये कुठल्याही पक्षाची जरी सत्ता असेल, ते काँग्रेसची असो, BJPची असो, शिवसेनेची असो, राष्ट्रवादीची असो, कुठल्याही सरकार इथे असेल आणि त्या सरकारला इथले जे काही मागासवर्गीय, दलित आणि शोषित वर्ग आहे त्यांना आपल्याला न्याय हक्कासाठी लढा द्यायचा असेल तर त्यांचं पॉप्युलेशन सुद्धा त्या प्रमाणामध्ये असणे आवश्यक आहे. आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने या उद्देशाने संवर्ग तयार केलं बाबासाहेबांनी की हे समदुःखी, सम अन्याय होणारे जे समूह आहे, SC असो, ST असो, OBC असो, ते एकत्रितरित्या आपल्या न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर उतरून लढा दिला तर सरकारला त्यांचं ऐकणं क्रमप्राप्त होईल, कारण त्यांचं पॉप्युलेशन, त्यांची लोकसंख्या तितकी असेल. आणि त्या कारणाने त्यांनी या सर्वांना संवर्गामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु आज काय होत आहे, त्या संवर्गाचा तोडण्याचा प्रयत्न करतात. आज त्या संवर्गामधील ज्या जाती आहेत त्यांना एकमेकांमध्ये भांडण करून, त्यांना भांडायला लावून आपण मात्र राज्य करायचं, अशा प्रकारचं एक कृती आपल्याला अवतीभवती दिसतो आहे. आणि ही चालाकी आपण प्रत्येक, मग तो OBC असो, SC असो, ST असो, या प्रत्येक संवर्गातील प्रत्येक जातीने समजून घेण्याची गरज आहे. तरच भविष्य तुमचा उज्ज्वल आहे, तुमचं अस्तित्व टिकणार आहे आणि तुमचं अस्मिता टिकणार आहे. मित्रांनो, अलीकडे ज्या वर्गीकरण होत आहे आणि त्या वर्गीकरणामध्ये आपण एकमेकांसोबत भांडण करत आहोत, हे भांडण करणं कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि सर्वानुमते संघटित होऊन, एकत्रित होऊन हे जे आपले संवर्ग आहेत, SC, ST, OBC, हे टिकले पाहिजे. आम्हाला वर्गीकरण नको असं आपण ठामपणे सांगितलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये केवळ एक जात रस्त्यावर उतरून आम्हाला वर्गीकरणाची मागणी करते आणि त्या 59 जातीपैकी 58 जाती एकही अप्लिकेशन सुद्धा त्या सरकारला दिलं नाही की आम्हाला वर्गीकरण हवं आहे. तरी सुद्धा एका जातीचं एकूण या महाराष्ट्रामध्ये SC, ST, OBC यामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न इथलं सरकार करत असेल तर ते अगदी चुकीचं आहे, ते आम्हाला मान्य नाही असं आपण ठामपणे सांगितलं पाहिजे. आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं जे संघटना, म्हणजे आपण संघटित राहून जर प्रयत्न केलं तर आपण या देशामध्ये स्वाभिमानाने जगू शकू, आपल्यावरचा अन्याय हा दूर करू शकू. या ठिकाणी आपल्याला आपल्या देशामध्ये मोठ्या संघर्षातून, मोठ्या मेहनतीतून बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षणाची तरतूद करून दिलेली आहे. आणि त्या संवर्गामधील सगळ्या जातींनी संघटितपणे आपल्या न्याय हक्कासाठी लढणे अपेक्षित आहे. एकमेकाच्या निंदा करत बसण्यापेक्षा आपण एकमेकासोबत प्रेमाने वागलो तर नक्कीच बाबासाहेबांचे जे विचार आहेत, जे मानवी मूल्य आहेत, ते आपण या देशातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवू शकू. परंतु जर आपण एकमेकासोबत भांडत बसलो, एकमेकावरती टीका करत बसलो तर ते आपल्या जवळच येणार नाहीत आणि त्या द्वेषभावनेतून ते बाबासाहेबांना वाचण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जो व्यक्ती या देशामधीलच नव्हे तर जगातील बाबासाहेबांचं साहित्य जो वाचेल, बाबासाहेबांना जो समजून घेईल, बाबासाहेबांचे जे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करेल, बाबासाहेबांचे विचार इतके महान विचार आहेत की तो प्रत्येक घटक, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, तो व्यक्ती बाबासाहेबांना आपला आदर्श मानल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे मी तेवढंच आत्मविश्वासाने आपल्याला सांगू इच्छितो.
आणि म्हणून मला म्हणायचं आहे की एकमेकावरती टीका करून आपण एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संघटित राहणे गरजेचं आहे. आणि यासाठी आपण काय चुकत आहोत, ते काय चुकत, त्यांचं काय चुकतो, आपलं काय चुकतं, हे सुद्धा आपल्याला पुनरावलोकन करण्याची गरज आहे. आणि तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुंदर म्हणतात याबद्दल, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, अवगुण आपुले, अवगुण आपुले, दिसती अंतरी, अवगुण आपुले, दिसती अंतरी, चिंता करचाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. मित्रांनो, आपण बौद्ध धर्मात असू, परंतु जे कोणी बहुजन समाजातील इतर धर्मातील लोक आहेत, हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, जर एखाद्या हिंदू जातीच्या व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला, एखाद्या कपडावरती गंध लावलं, तर केवळ त्याच्यावरती टीका करत बसून त्याला दूर सारण्यापेक्षा त्याला आपण जवळ कसं करता येईल, तर त्याला एकमेव मार्ग आहे की त्याच्याशी सुद्धा तुम्हाला प्रेमाने वागणे गरजेचं आहे. केवळ एकमेकावरती टीका केल्यामुळे आपापसामधील जो अंतर आहे तो अधिकाधिक वाढत जाईल आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे कठीण होऊन बसेल. त्यासाठी बाबासाहेबांनी कधीही असा तिरस्कार आपल्याला शिकवलेला नाही. बाबासाहेबांनी इतर धर्माचा सुद्धा सन्मानच केलेला आहे. मग आपण जर एखाद्या व्यक्तीचं, हिंदू धर्मातील किंवा इतर धर्मातील व्यक्तीचं तिरस्कार करत असू, द्वेष करत असू, तर ते सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराला आपण चालतोय किंवा विचारानुसार चालतो हे आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला आठवत असेल ना की बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा दलितांना, यासाठी सुद्धा आंदोलन केलेलं होतं ना. म्हणजे बाबासाहेब काय म्हणत होते की आम्ही जरी दलित असू, अस्पृश्य असू, पण आम्ही मानव आहोत आणि ह्या मानव असल्यामुळे इतर मानव जे आपल्या श्रद्धेनुसार त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात, तसं आम्हाला सुद्धा त्या मंदिरामध्ये प्रवेश करता यावं, आमच्यात आणि इतरांमध्ये भेद होऊ नये, माणसामध्ये भेद करू नये, यासाठी लढा दिला ना. बाबासाहेबांनी असं म्हटलं का की मंदिरात जातो त्याचा तिरस्कार करा? तर मित्रांनो, हे आपल्याला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे आणि बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण बाबासाहेबांचे विचार हे कशा जास्तीत जास्त घटकापर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मला हेही सांगायचं आहे की आज हे जे काही कोणी या संवर्गामधील SC असो, ST असो, OBC असो, या जातीमध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न करतात, भांडण लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मला सांगावंसं वाटतं, कष्ट केलेत माझ्या अभिमाने, कष्ट केलेत माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या अभिमाने, कष्ट केलेत माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जान त्याची तुम्हारा राहू द्या रे, कष्ट केलेत माझ्या अभिमाने, जाती जातीत
भांडू नका रे. मित्रांनो, त्यांनी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या मेहनतीने, मोठ्या कष्टाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संवर्ग तयार केलेले आहे. त्या संवर्ग तयार करून आरक्षण दिलेलं आहे. ते घालवण्याचा प्रयत्न करू नका. बाबासाहेबांचं शिक्षण इतकं मोठं होतं, इतक्या साऱ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी तो ज्ञान जो आहे ह्या संविधान निर्मितीमध्ये त्यांनी उपयोगात आणलेला आहे. परंतु आजही इतक्या वर्षानंतर केवळ देशातच नव्हे तर जगामध्ये, विश्वामध्ये संविधान, भारतीय संविधानाचं नाव जिथे जिथे येतो तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येतो. तरी सुद्धा अनेक लोक आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त केवळ एकट्याने संविधान निर्माण केलेलं नाही, तर अनेक लोकांनी मिळून ते संविधान निर्मिती झालेली आहे. हो ना, हे मान्य आहे की संविधान निर्मितीमध्ये अनेकांचे सहकार्य आहेत, अनेकांनी त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. परंतु आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे की जिथे जिथे संविधानाचं नाव येतो तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का येतो. किंवा अनिल खोब्रागडे नागपूरचे प्रसिद्ध गायक आहेत, ते म्हणतात की भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. आणि या गाण्याप्रमाणे अनिल खोब्रागडेजींनी त्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधलेलं आहे. केवळ हे अनिल खोब्रागडेजी संबोधतात असं नाही, तर पूर्ण विश्वाने यांना मान्यता दिली असताना सुद्धा काही लोक जर असे गैरसमज पसरवत असतील, चुकीचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की त्यावेळेस संविधान सभाची गठीत झालेली होती आणि त्यामध्ये अनेक सदस्य होते, जवळजवळ 300 सदस्य तिथे होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेतुपुरस्पर बनवण्यात आले. हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे की संविधानाचं नाव जिथे येतो तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का येतो. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की संविधान सभेमध्ये जेवढे सदस्य होते त्यांना एकेका समस्येवरती उपाययोजना, समस्येचा अभ्यास करायसाठी अशा अनेक उपसमित्या निर्माण करण्यात आल्या होत्या. आणि त्या प्रत्येकाने त्या प्रश्नांचा, देशातील प्रश्नांचा अभ्यास करून आपला अहवाल तयार करून हे मसुदा समितीकडे सबमिट करायचं होतं. आणि मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आणखी काही सदस्य होते. परंतु त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर इतके विद्वान होते आणि त्यांचा ज्ञान इतका सखोल होता आणि त्यामुळेच त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष असं बनवले होते. आता इथे पत्रकार बसलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये पत्रकार असतो आणि ते पत्रकार काय एक न्यूज तयार करतात आणि ते न्यूज जे आहे संपादकाकडे पाठवल्या जाते. परंतु ज्या पत्रकाराने न्यूज संपादकाकडे पाठवलेली आहे त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी ते न्यूज जशीची तशी छापायची की त्या न्यूजमधील कुठला कंटेंट हा ठेवायचा आणि कुठला कंटेंट वगळायचा हा सर्वस्वी अधिकार त्या संपादकाला असतो. कारण की त्या न्यूजमुळे समाजावरती विपरीत परिणाम काय होऊ शकतात, त्या न्यूजमुळे काही अघटित घटना घडू शकतात का, या सर्व अँगलनी विचार करून संपादक ते न्यूज कशा प्रकारे पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये द्यायची हा निर्णय घेत असतो. अगदी त्या संपादकाप्रमाणे मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा
जे जे त्यांच्याकडे मसुदा समितीकडे जे अहवाल आलेले आहेत अनेक लोकांकडून, त्या अहवालांचा सखोल अभ्यास करून देशासाठी योग्य काय आहे, देशातील दीनदुबळ्या सर्व घटकांचा न्याय कसं मिळेल, या सर्व अँगलनी विचार करून संविधानामध्ये काय तरतुदी केल्या पाहिजे, काय ठेवल्या पाहिजे, काय वगळल्या पाहिजे, या सगळ्यांचा विचार करून त्यांनी संविधान निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण देशातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार मानतात. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब यांनी या देशामध्ये आपलं पूर्ण आयुष्यभर या देशातील प्रत्येक नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि इथल्या ज्या अस्पृश्य, दलित आणि मागासवर्गीय लोकांना माणूस म्हणून जगण्याचं जे अधिकार नव्हता, त्यांना ते अधिकार, ते न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्याला आठवत असेल तर त्या काळामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडायची अनुमती नव्हती, महिलांना शिक्षण घेण्याची अनुमती नव्हती. पण ते बाबासाहेबांमुळे संविधानातून त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अशा एक नाही अनेक प्रत्येक घटकावरती जर जे तुम्ही काही बघत असाल, मग ते सगळ्या घटकामध्ये सगळ्या पदोपदी ज्या काही समस्या आपल्याला भेडसावत होत्या, त्या समस्याचं उत्तर जे आहे संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथे मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्म, ने कोटी कोटी ज्योती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती, तडपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती, अंधार दूर तो पडे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या. मित्रांनो, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे की इथल्या मागासवर्गीय, दलित आणि प्रत्येक मागे राहिलेल्या घटकाला प्रगती साधण्यासाठी त्यांनी संधी मिळवून दिलेली आहे. हे सर्व सांगत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आज इथे अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी इथे उपस्थित झाला आहात आणि कार्यक्रमाला अधिकच उशीर झालेला आहे. आणि त्यामुळे मी माझ्या विचारांना विराम देण्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की या देशामध्ये त्या काळामध्ये कास्टच्या बेसिसवरती, जातीच्या बेसिसवरती शिक्षण नाकारलं जात. आज मात्र इथे कॉस्टच्या बेसिसवरती शिक्षण नाकारलं जातं. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपण बघत आहात की खेड्यामध्ये, छोट्या छोट्या गावांमधील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या, शासनाने ते बंद करण्याचं सुरू केलेलं आहे. आत्ताच काही महिन्या अगोदर 300 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद केलेल्या आहेत. आणि एकीकडे प्रायव्हेटायझेशन शिक्षणामध्ये आणून CBSE इंटरनॅशनल बोर्डाच्या ज्या स्कूल्स आहेत त्यांची संख्या वाढत आहे. आणि ती व्यवस्थाच अशी निर्माण करू पाहत आहेत की जे सामान्य गरीब मागे राहिलेले आहेत, ज्यांचं आर्थिक स्तर हा अजूनही पुढे आलेला नाही, अशा लोकांनी आपल्या मुलाबाळांना जणू काही शिकवूच नाही की काय, अशी व्यवस्था इथे निर्माण होत आहे की काय, असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे
की आज नागपूरसारख्या ठिकाणी CBSE स्कूलमध्ये, इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये जर आपल्या मुलाची ॲडमिशन घ्यायची असेल पहिल्या वर्गाला, नर्सरीला, तर तिथे 1-1 लाख रुपये फीस आहे. आणि इतकी 1-1 लाख रुपये फीस जे आहे ते सामान्य कुटुंबातील मुलांना तो त्यांचा वडील कशा शिकवणार आहे? हे शक्य आहे का? आणि एकीकडे सामान्य मुलांचा शिक्षणाची संधी जी आहे ते जिल्हा परिषद शाळेतून मिळती, ती सुद्धा बंद होणार आहे, होत आहे. आणि म्हणून मी म्हणत आहे की त्या काळामध्ये जरी जातीच्या बेसवर ते आपलं शिक्षण नाकारलं गेलं होतं, आज वर्तमानामध्ये तशीच व्यवस्था जणू निर्माण होत आहे की काय, असं चित्र आपल्यासमोर येतो. आणि आज कॉस्ट बेसिसवरती शिक्षण नाकारलं जातो की काय, अशी भीती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. हे सर्व इतक्या समस्या आपल्या डोळ्यासमोर असून, अन्यायकारक निर्णय आपल्यासमोर असून, आपण कुठेही याला लढा द्यायला रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत मित्रांनो. हे याचं दुःख वाटतं मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर आदर्श मानत असू, त्यांना या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची आपण आठवण करत असू, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपल्यावरती जर अन्याय होत असेल, एखादं सरकार आपल्या अन्यायकारक निर्णय घेत असेल, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आवश्यक आहे. आपण लढा देणं आवश्यक आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढणं आपणं आवश्यक आहे. परंतु हे चित्र दिसत नाही का? तर त्याचं एकमेव कारण आहे, आणि ते कारण म्हणजे आपण संघटित नाही. आपल्यामध्येच मतभेद आहेत, आणि त्याच्यामुळे आपण या एकत्रितपणे या अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात आवाज उठवणे अपेक्षित आहे, ते होताना दिसत नाही मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मी शेवटी एवढंच सांगेन की या देशामध्ये जे सरकार चालवत आहेत, मग ते कोणाहीच सरकार असो, ते काँग्रेसचे असो, ते BJPचं असो, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, परंतु या जनतेला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. मग इथल्या गरीब शेतकरी कुटुंबातील, मागासवर्गीय कुटुंबातील, खेड्यागावातील बापाला जर वाटत असेल का माझा मुलगासुद्धा इंग्लिश मिडियममध्ये स्कूलमध्ये शिकलं पाहिजे, माझा मुलगासुद्धा CBSE स्कूलमध्ये शिकलं पाहिजे, तर मग या देशामध्ये जिल्हा परिषद सारख्या शाळेला बंद करण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेमध्ये CBSEचे कोर्सेस का चालू करत नाही? जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्लिश मिडियम का चालू करत नाही? परंतु हे होताना दिसत नाही. म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शक्य आहे ना, CBSE चालू करा, इंग्लिश मिडियम चालू करा, जेणेकरून खेड्यातील, छोट्या गावातील आणि आर्थिकतेने मागासवर्गीय असलेल्या सगळ्याच कुटुंबातील, सगळ्याच घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांना CBSEमध्ये किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण उपलब्ध करून देण्याची खरी गरज या सरकारकडून आहे. परंतु ते होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला लढा देणे आवश्यक आहे. आणि सरतेशेवटी आपल्या सर्वांना आपण आपापसात भांडत बसण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी मानत असू, तर मात्र आपल्या सर्वांना एकमेकासोबत द्वेषभावना न बाळगता सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांनी एकमेकासोबत प्रेमाने वागून, एकत्रितपणे संघटित राहून, जे बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आपण शिक्षणामध्ये पुढे जात असतो. शिक्षणामध्ये पुढे जात असताना आपण संघटितसुद्धा राहिलं पाहिजे, आणि संघटित राहून आपण संघर्ष केला पाहिजे. आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जे काही चुकीचे निर्णय होत आहेत त्यांच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यासाठी मी सर्वात शेवटी आपल्याला एवढीच प्रार्थना करतो, राहो
राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी भूवरी या इथे. राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी भूवरी या इथे. कल्याण होवो माझे हि तुमचे, कल्याण मित्रांचे अन शत्रूंचे. कल्याण होवो माझे हि तुमचे, कल्याण मित्रांचे अन शत्रूंचे. कल्याण होवो साऱ्या जनांचे, कल्याण होवो साऱ्या जनांचे. ही भावना अंतरी आरुजे, अंतरी आरुजे. राहो राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी भूवरी या इथे. धर्माच्या जातीचा ना पंथाचा भेद नसे मानसा मानसांचा. धर्माच्या जातीचा ना पंथाचा भेद नसे मानसा मानसांचा. कल्याण होवो साऱ्या जीवांचा, कल्याण होवो साऱ्या जीवांचा. ही भावना अंतरी आरुजे, अंतरी आरुजे. राहो राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी भूवरी या इथे. जय भीम सर्वांना. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सुकडी यांनी आज प्रमुख वक्ते म्हणून इथे आमंत्रित करून माझे विचार मांडायसाठी संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला इथे विराम देतो. धन्यवाद.